मकर राशी ऑगस्ट 2026 तुमच्यासाठी एक महत्त्वाचा प्रश्न की या महिन्यामध्ये अगोदर कोण येणार आहे, संधी की परीक्षा? एक क्षण डोळे बंद करा आणि स्वतःलाच हा प्रश्न विचारा. जर तुम्हाला या महिन्यामध्ये तुमचं आयुष्य बदलणारी एखादी संधी मिळाली पण ती सुरुवातीला तुम्हाला संकटासारखी दिसली, तर तुम्ही तिला ओळखणार का? आणि म्हणूनच हा महिना तुमच्यासाठी सामान्य घटनांचा महिना नाही आहे, तर तो आहे संधींचा महिना. उशिरा मिळणाऱ्या उत्तरांचा महिना आहे. आता आर्थिकदृष्ट्या हा महिना तुमच्यासाठी नेमका कसा आहे ते आपण पाहूयात. तर बघा, आर्थिकदृष्ट्या हा महिना तुम्हाला एक क्वेश्चन विचारणार आहे. तो म्हणजे कमाईपेक्षा पैशांचा खेळ कुठे होत आहे, पैसे कुठे जात आहेत. या महिन्यामध्ये पैसे येण्याचे अनेक मार्ग खुले होणार आहेत तुमच्यासाठी, परंतु तुमची सगळ्यात मोठी कमाई ही पैशात नसणार आहे, ती असणार आहे विश्वासामध्ये. कोणीतरी तुमच्यावर इतका विश्वास ठेवेल की त्यामुळे पुढे आर्थिक लाभाचे मोठे दरवाजे उघडतील. जुनी एखादी थकबाकी असेल, बोनस असेल, मालमत्तेचा एखादा व्यवहार झाला असेल, तर त्यामधून पण तुम्ही भरपूर आर्थिक लाभ कमावणार आहात. 5 ते 8 ऑगस्ट दरम्यान तुम्हाला अनपेक्षित आर्थिक संकेत मिळण्याचे योग आहेत. 12 ते 17 ऑगस्ट दरम्यान धनलाभाचे प्रबळ योग आहेत. आणि 21 ते 26 ऑगस्ट दरम्यान आर्थिक बाबतीमध्ये तुम्ही एखादा मोठा निर्णय घेऊ शकता. आणि महिन्याचा शेवट म्हणजे 30-31 ऑगस्ट दरम्यान तुम्ही बचत करण्यामध्ये सफल नक्कीच असणार आहात. आता व्यावसायिक वर्गाला हा महिना कसा असणार आहे, तर बघा, एक भेट अचानकपणे आणि तुमचा पुढील 5 वर्षाचा प्रवास हा वेगळाच होणार आहे. या महिन्यात तुमच्यासोबत येणारा प्रत्येक संपर्क हा तुम्हाला जपायला हवा आहे, कारण त्यामधून तुम्हाला फायदाच होणार आहे. सोबतच एखादी छोटी ओळख पण पुढे जाऊन एखाद्या मोठ्या भागीदारीमध्ये बदलू शकते. कन्सल्टन्सी, बांधकाम, शेती, उद्योग, तंत्रज्ञान, अकाउंटिंग, उत्पादन क्षेत्र आणि ऑनलाईन जे कोणी व्यवसाय करत आहेत ना, त्यांच्यासाठी हा महिना खूपच आर्थिक लाभ देणारा, प्रसिद्धी देणारा असा असणार आहे. सोबतच विस्तारासाठी प्रयत्न करत आहात तर नक्कीच तुम्हाला शुभ संकेत मिळतील. तुमच्या आयुष्यामध्ये अचानक काही प्रश्न निर्माण झाले असतील आणि त्याची उत्तरं तुम्हाला सापडत नसतील, तर नक्कीच तुम्ही तुमच्या जीवनाबद्दल जाणून घ्यायचं असेल तर तुमचे कुंडली विश्लेषण करून घ्या आणि त्याच्यासाठी खालील दिलेल्या क्रमांकावर माझ्यासोबत संपर्क नक्कीच साधू शकता आणि तुम्ही मिळवू शकता तुमच्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरं. आता नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना कसा असणार आहे, तर बघा, पडद्यामागे नेमकं काय सुरू आहे, तुमच्या डोळ्यामागे नेमकं काय घडत आहे कामाच्या ठिकाणी, हे तुम्हाला पण माहिती नसणार आहे. तुम्ही तुमचं काम अगदी प्रामाणिकपणे करत आहात, परंतु तुमच्याही नकळतपणे कोणीतरी तुमच्यावर बारीक लक्ष ठेवून आहे. या महिन्यामध्ये वरिष्ठ अधिकारी मंडळी किंवा जे कोणी प्रभावशाली मंडळी असतील ते तुमच्या कामावर एक वेगळ्याच नजरेने, एक वेगळ्याच पॉईंट ऑफ व्ह्यूने पाहू शकतात. आणि अशी एक संधी, अशी एक जबाबदारी तुम्हाला मिळू शकते की तुम्हाला सुरुवातीला ती जबाबदारी खूपच कठीण वाटेल, परंतु तीच पुढे जाऊन तुम्हाला एक नवीन संधी, तुमची एक नवीन ओळख, तुमच्यातली एक वेगळीच पर्सनॅलिटी इतरांना दाखवू शकते. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत आहात तर महिन्याच्या शेवटी काही कॉल्स किंवा काही पॉझिटिव्ह संधी तुम्हाला मिळतील, परंतु त्या गोष्टीकडे तुम्ही गांभीर्यतेने जर पाहिलात तर ती तुम्हाला संधी वाटू शकते. त्याच्यामुळे महिन्याच्या शेवटी तुम्हाला काहीतरी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स नक्कीच मिळेल. आणि असं काय झालं तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आता जे कोणी रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्यासाठी मात्र हा महिना एक प्रश्न विचारणारा आहे. तुमच्यासोबत शेवटपर्यंत नक्की कोण उभे राहणार आहे, आणि हीच तुमची प्रेमाची कसोटी असणार आहे. या महिन्यामध्ये नातेसंबंधांमध्ये एक मोठी गोष्ट घडणार आहे. लोक बोलून कमी परंतु त्यांच्या कृतीतून जास्तपणे दिसणार आहेत. आणि लक्षात ठेवा, जो तुमचा आहे तो तुमच्यासोबत कोणत्याही परिस्थितीमध्ये उभा राहणार आहे, आणि जो गरजेपुरता होता तो हळूहळू तुमच्यापासून दूर जाणार आहे. हीच जाणीव तुम्हाला सुरुवातीला खूप वेदनादायक वाटेल, परंतु शेवटी तुम्हालाच लक्षात येईल की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. कोण खरं होतं आणि कोण खोटं होतं त्यांचे सर्व मुखवटे तुमच्यासमोर येतील या महिन्यामध्ये. आणि असं काय झालं तर नक्कीच मला कमेंटमध्ये जरूर सांगा. जे नातं घट्ट होतं, खरं होतं, ते टिकणार आहे, आणि जे नातं हे वरवरचं होतं, उगीच टाईमपासला होतं, ते
ते नातं नक्कीच तुटून पडणार आहे आणि तुम्हाला लक्षात येईल. आता विद्यार्थी वर्गाला हा महिना कसा असणार आहे तर पहा, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं ही फक्त पुस्तकात तुम्हाला सापडणार नाहीत, तर ती सापडतील तुमच्या विचारांमध्ये. लक्षात ठेवा, या महिन्यामध्ये फक्त अभ्यास करणारा विद्यार्थी पुढे जाणार नाही, तर विचार करणारा पुढे जाणार आहे. जे कोणी अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत, सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत, व्यवस्थापन, संशोधन या क्षेत्रामध्ये जे कोणी शिक्षण घेत आहेत त्यांना खूप चांगले परिणाम पाहायला मिळतील. आता महिला वर्गासाठी हा महिना कसा असणार आहे तर बघा, तुमच्यातील नेतृत्व जागे करणारा हा महिना आहे. घर असो किंवा करिअर असो किंवा तुमच्या कामाचं ठिकाण असो, प्रत्येक ठिकाणी तुमचं मत हे खूप महत्त्वाचं असणार आहे. तुमच्या मतावर महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. काही महिलांना नवीन व्यवसाय, नवीन जबाबदारी किंवा स्वतःच्या नावाने काम सुरू करण्यासाठी नवीन संधी मिळतील. स्वतःला सिद्ध करण्यासाठी नवीन प्लॅटफॉर्म मिळतील. नक्कीच असं काही झालं तर कमेंटमध्ये मला सांगायला अजिबात विसरू नका. ज्येष्ठ नागरिकांसाठी मात्र खूपच आनंदाने भरलेला महिना आहे, कारण एक अपूर्ण गोष्ट ही पूर्ण होणार आहे. जुन्या मित्रांच्या भेटीगाठी होतील, कौटुंबिक आनंद तुम्हाला मिळणार आहे आणि घरामध्ये एखादं धार्मिक कार्य घडेल आणि त्यामुळे तुमचं मन खूप शांत असणार आहे, प्रसन्न असणार आहे. परंतु आरोग्याची पण तेवढीच काळजी घ्यावयाची आहे. गुडघे, सांधेदुखी आणि रक्तदाबाची काळजी घ्यावी, त्रास होऊ शकतात. आता तुमच्यासाठी काही शुभ तारखा, शुभ दिवस मी सांगत आहे, ज्या दिवशी तुम्ही कोणतेही महत्त्वाचं कार्य करू शकतात, शुभारंभ करू शकतात, इन्व्हेस्टमेंट करू शकतात, महत्त्वाचे डिसिजन्स घेऊ शकतात. आणि त्या तारखा आहेत 4, 8, 12, 16, 20, 24, 28 आणि 30 ऑगस्ट. आता यासोबत काही अशुभ तारखा किंवा काळजी करणारे दिवस असतात. त्या दिवशी मात्र तुम्ही कोणतंही महत्त्वाचं काम करायचं नाही, महत्त्वाचे डिसिजन्स घ्यायचे नाहीत. वाद असतील तर वादमध्ये सहभागी होऊ नकात. कोणालाही उधारी पैसे देऊ नकात. आणि त्या तारखा आहेत 3, 11, 18, 25 आणि 29 ऑगस्ट. तुमच्यासाठी शुभ रंग आहे निळा, काळा आणि राखाडी कलर. शुभ अंक आहे 4, 8 आणि 10. तुमच्यासाठी शुभवार आहे शुक्रवार, बुधवार आणि शनिवार. आणि तुमच्यासाठी शुभ दिशा आहे पश्चिम आणि दक्षिण दिशा. हा महिना तुमच्यासाठी फक्त मेहनतीचे फळ मिळणारा महिना नाही आहे, तर हा महिना आहे योग्य वेळी योग्य संकेत ओळखण्याचा. कधी कधी नियती फक्त दार ठोठावत नाही, तर ती संधी पाठवत असते. आणि जी व्यक्ती ही संधी ओळखते त्या व्यक्तीच्या आयुष्याची दारे, दिशा, नशीब हे सगळं काही बदलून जातं. या महिन्यामध्ये तुम्ही तुमच्या मनामध्ये एक प्रश्न सतत ठेवा. सतत एक प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा आणि तो प्रश्न आहे, या महिन्यामध्ये माझ्यासमोर येणारी घटना ही अडचण आहे का माझ्या यशाची गुरुकिल्ली आहे? या प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही शोधत हा पूर्ण महिना जगलात, तर तुम्हाला या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला स्वतःलाच असं जाणवेल की नियती ही फक्त आणि फक्त तुमच्यासाठी काम करत आहे. नियती तुमच्या बाजूने काम करत आहे. तुम्हाला जर माझी ही माहिती आवडली असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्हाला हवे असतील तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुमच्या जीवनाबद्दल, तर नक्कीच खालील दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता आणि करून घेऊ शकता किंवा जाणून घेऊ शकता तुमचं कुंडली विश्लेषण आणि मिळवू शकता तुमच्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे. आता आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव.